अनिल आणि फिरोज यांच्या सहकार्यात समजा गोष्टी चालू आहे. जसे तुम्ही खुश असतात तसे माझे सर्व शिक्षक पण खुश असतात. खुश का असतात त्याचं कारण सांगण्याचं कारण सुद्धा मला नेहमी भेटतो. तर असं आहे तसं आहे. तर अशा प्रकारे सर्वात प्रथम मी तुमच्या सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की तुम्ही हा जो आज योगा करून आणला. मला पहिल्यांदा 18 तारीख सांगितली, म्हटलं माझ्या पुढे लग्न 18 तारखे सगळे लोक जेवायला माझं मी फक्त चालू तुम्हाला भेटायला. पण त्यांचं योगा बदल मग सुद्धा काय सांगतो तुमच्यामुळे 17 तारीख ठेवली. म्हणजे गुरुची विद्या गुरुला परत कशी करायची सुधारणा म्हटलं मी 18 तारीख असली तरी 17 तारीख असली तरी जरुरी. तर पुन्हा असं अनमोल दैवत जे आम्ही घडवलेलं ते आम्हाला पुन्हा भेटणार नाही नंतर. कारण हा योग कधी येतो काय येतो, सर्वजण एका वेळेस एका ठिकाणी भेटगाठ होणं हा खूप मोठा योग असतो आणि सुद्धा परमेश्वराची देण असते. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. पर इतने तुम सब लोग मेरे सामने आए, मेरे दिल को सबने लूटा. काय झालं सरांना तो प्रसंग आठवला नाही तर तो आपल्यामध्ये ठेवला नाही पाहिजे असं मला वाटलं. ओके, आमचा ग्रुप तयार झाला होता आता जस्ट. त्यामध्ये मी म्हटलं महागुरे सरांना कॉल केला होता का आणि ते येणार आहेत का. ओके, असा क्वेश्चन मार्क होता. त्यावर संदीप सर रिप्लाय होता, संदीप सेटवरचा, का महागुरे सर पाहिजे, सही घेणार आहेस का सही करणार आहेस. मित्र, प्रसंग असा होता, सरांना मी पूर्णपणे अनुकरण करत होतो त्यांच्या शुद्ध अक्षरापासून, शुद्ध लेखनापासून. आणि एक दिवस असा आला की सरांची सहीच मी शिकलो. सरांना माहिती होतं मी 25 ते 26 विद्यार्थ्यांच्या वया होमवर्क तपासून झाला आहे, पण 2 विद्यार्थ्यांच्या बाकी आहेत. आणि ते 2 विद्यार्थ्यांनी केल्यामुळे त्या दोन्ही वया सेकंड डेला आल्या आणि सर अपसेंट होते, म्हणजे गैरहजर होते 2 दिवस त्यांच्या काही कामानिमित्ताने. त्या 2 दिवसाच्या पिरियडमध्ये काही मित्रांनी आग्रह केला की रवी हा होमवर्क तूच तपासून टाक. म्हणजे तेव्हाच वाटायला लागलं की मीच मास्तर आहे की काय. मग सरांच्या लक्षात असल्यामुळे सरांनी त्या दोन्ही वया मागून घेतल्या. एक होती अविनाश पाटील आणि दुसरी होती प्रदीप मोहिते, दोन्ही जवळचे मित्र. सरांनी पहिला त्यांना रेमटवला, सही कोणी केली. नंतर त्यांनी कबूल केल्यावर मला रेमटवला आणि तो असा रेमटवला की ते बाळकडे असं पाहतं की ती चूक पुन्हा कधी झाली नाही. धन्यवाद, एवढंच सांगू इच्छितो. कारण तो प्रसंग सरांना चुनचुरून लागला असता की बाबा हे काय होतं त्यांना न आठवल्यामुळे. तुम्हाला सरांनी जर फोन केलाच असता पण तुम्हाला काय सांगितलं असतं, बरोबर आहे, त्यांना तुम्ही सांगितलं असतं. पण तुमच्याही मनात राहू नये आणि अशी चूक पुन्हा घडू नये म्हणून. कारण काय असतं त्या बालवयामध्ये चांगलं काय आणि वाईट काय ते कळत नाही. ती सही एवढी डिक्टो होती, म्हणजे जशाच तशी होती की सरांना वाटलं असतं की बाबा ही सही जर चेकवर टाकली असती माझ्या बँकेच्या तर चेकही पास झाला असता. त्यावेळेला बँकेचा चेक आणि ते काय आम्हाला काही समजायचंच नाही. पण एक बालपण असतं, चांगल्या गोष्टी आणि वाईट गोष्टी काय माहीत नसतात. सरांनी मला प्रत्यक्षात घेऊन ते मला समजवलं की हे याचा परिणाम काय होतो, हे काय असतं. धन्यवाद. छत्रपती संभाजीनगर जिल्हा जळगाव जिल्ह्याचे परमपूज्य संत श्रेष्ठ सद्गुरू संत माऊली महाराजांच्या पावन चरणी मी विनम्र अभिवादन करतो. आपल्या विद्येची आराध्य दैवत आई सरस्वती
संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजीराजे महाराज आणि ज्यांनी भारतीय संविधानाचे शिल्पकार, एक थोर तत्वज्ञ, 32 डिग्र्या त्यांच्या बायोडाटात आहेत, असे जगातील पहिले अर्थशास्त्रज्ञ, उच्च विद्याविभूषित, पद्मभूषण, कितीतरी नामोल्लेख करावा असे थोर अमृततुल्य असं व्यक्तिमत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृतीत मी अभिवादन करतो. तसंच सगळ्यात अगोदर मी या कार्यक्रमाचे संयोजक आणि रवींद्र, संदीप, फिरोज, संदीप सायकवाल, काही सर्व आमच्या दिदी, कारण तुम्ही दादा येत होता, या सर्वांचं मी मनापासून इतके आभार मानतो की 20 साल बाद एक चित्रपट आम्ही लहान असताना बघितला होता. 20 वर्षात खूप काही बदललेलं पाहिलं होतं, पण आम्ही भेटलो 24 साल बाद. 24 साल बाद, 2002-2026. आपल्या भारतीय संस्कृतीनुसार 12 वर्षाचं एक तप होतं आणि आपण 2 तपानंतर एकमेकांना भेटतोय. हे खरंच त्या परमेश्वराचे आभार मानायला पाहिजेत, कारण कोरोना सारख्या जीवघेण्या आजारातून तुमच्या आपल्यातल्या एखाद्याची सुट्टी झाली नाही. कारण आताच आपण 2 सीमा राजपूत आणि एका बंधूला आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. खरं सांगतो की कर्म हीच पूजा आहे. भगवद्गीता ही पूर्णतः कर्म सिद्धांतावर आधारित आहे. पण कधी कधी माहिती आहे का, कर्म श्रेष्ठ की नशीब श्रेष्ठ? पण मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो, प्रभू रामचंद्रांचं कर्म श्रेष्ठ होतं की कनिष्ठ होतं? मग त्यांना 14 वर्ष वनवास का पत्करावा लागला? नशिबात कर्म श्रेष्ठ की नशीब श्रेष्ठ? उत्तर येतं या ठिकाणी नशिबाचं, आणि कधी कधी उलट होतो. कारण बघा, मला सुद्धा या ठिकाणी तुम्हाला 24 वर्षानंतरची आठवण जिवंत झाली, पण मला 36 वर्षानंतरची आठवण जिवंत झाली. कारण मी वरठांचा राहिलो. 1990 आणि 92ला मी जळगाव DEDला ॲडमिशन घेतलं. परिस्थिती अतिशय नाजूक होती, वरठांहून अपडाऊन करायचं. आपलं घर जे होतं ते 12x15चं, त्याच्यात सगळं बाथरूम वगैरे सगळे काही ते भाड्याचं, आणि चौकात घर होतं वरठांचं नाही. चौकात असल्यामुळे सर्व मंडळी दुपारच्या वेळेला, सकाळच्या वेळेला तिथे गप्पा मारायला खेड्यामध्ये येऊन बसायचे. अभ्यासाला जागा नसायची. परिस्थिती नाजूक असल्यामुळे फक्त मित्रांशी संबंध चांगले असल्यामुळे मला मित्रांची पुस्तकं मिळायची. एक पुस्तक एका मित्राचं घ्यायचं, आणि फोटोग्राफीचा व्यवसाय त्यावेळेला मी करतो. फोटोग्राफी करायची, कॉलेजही करायची.
मित्राचं एक पुस्तक घ्यायचं. ते पुस्तक काही कोरे कागद, एक लाल पेन, एक पेन्सिल, एक निळा पेन, एक पॅड घ्यायचं, एक पोतं घ्यायचं, वर्गात सरळ या ठिकाणी येत होतो. आणि ही जी समोर दिसते ही जागा पूर्वाभिमुख या ठिकाणी बसायचो, या झाडाच्या वडाच्या झाडाखाली. दररोज दुपारी 1 ते 5 पर्यंत माझी या ठिकाणी बैठक राहायची आणि सर्व नोट्स काढून घ्यायचे. एका दिवशी अकस्मात ज्या परमपूज्य माऊजी महाराजांना मी संतश्रेष्ठ म्हणतो, त्यांनी इनडायरेक्टली मला प्रत्यक्ष या ठिकाणी दर्शन दिलं. आज अंगावर काटे नाही आणि याच्या पुढे तुझं कल्याण होईल एवढंच बोलून ते अंतर्धान करून. बघा, DEDचा निकाल लागला. मी संपूर्ण जिल्ह्यामध्ये सेकंड हँड कॉलेजमध्ये फर्स्ट आलो आणि निकाल लागण्याच्या अगोदरच माझं ग्रामविकास पिंपळगाव या ठिकाणी सिलेक्शन झालं. परिस्थिती नाजूक असल्यामुळे सायकल घेण्याची माझी कॅपॅसिटी नव्हती. वडिलांनी मला सायकल घेऊन दिली नाही, नवी सुद्धा. 250 रुपयाची बंगालमधून सायकल विकत घेतली, दुरुस्त केली. दररोज पिंपळगाव अपडाऊन करायचो. पण संतांचा दिलेला आशीर्वाद हा कधीच वाया जात नसतो. मी योगायोगाने मराठवाडा निवड मंडळाची परीक्षा दिली. संपूर्ण मराठवाड्यात पहिला आलो आणि मला सोयगाव तालुका मिळाला. सोयगाव तालुका मिळाल्यानंतर इथे आदरणीय आरती सोळंके साहेबांच्या गावचे गट शिक्षणाधिकारी होते. मी पिंपळगाव हरेश्वर सोडायचं नाही म्हणायचो. म्हणजे शाळा चांगली, मला इकडे यायचं नाही. ते सोळंके साहेब म्हणे, तुला मी बनवते हायस्कूलच देतो. म्हणजे मावजी मावांना मला त्या ठिकाणी बोलवायचं, कारण त्यांच्या नगरीमध्ये, त्यांच्या पावनभूमीमध्ये त्यांच्या हातून माझी सेवा घडून घ्यायची होती. म्हणून 1993 ते 2002 हा कालखंड हा माझ्या जीवनातला अविस्मरणीय असा कालखंड मी मानतो. कारण कर्माची प्रचिती मला अशी आली. त्याच्यानंतर 2011 मध्ये 26 जुलै 2011 माझा खूप मोठा भयानक ॲक्सिडेंट झाला. मालपुरे सरांना माहिती तेव्हा मित्र कसे उपयोगी पडतात. माझे परम मित्र पळाशीचे सुभाष परदेशी सर यांनी मला रात्रीच्या वेळेला माझा मोठा मुलगा आणि पत्नी हे तिघच मरणासन्न अवस्थेमध्ये जळगावला सर्व क्रिटिकलला ॲडमिट केलं. त्यावेळेला माझ्या शरीरामध्ये 2 लिटर रक्त क्लॉट झालेलं होतं. 4-5 वेळा फ्रॅक्चर झालेल्या होत्या. तेव्हा मी पळाशीला नितकच आलेलो होतो फिरोजला म्हणतो. डॉक्टरांनी सांगितलं की वाचवू शकत नाही. पण तुमच्या माहितीचं सांगतो, मी महादेवालाही मानतो, पैगंबरालाही मानतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाही मानतो, महावीरांनाही मानतो. बरं का, जेथे दिव्यत्वाची प्रचिती तिथे कर माझी जुळली. ज्या ज्या ठिकाणी दिव्यत्व आहे त्या ठिकाणी माझे कर जुळतात आणि त्यामुळे मी ज्यांची निश्चित सेवा करतो, दरवर्षी संदल काढतो. माहिती असेल तुम्हाला अशा गौसपाक पिराणी पीर दस्तगीर बाबांचा. त्या दस्तगीर बाबांनी त्या ठिकाणी सह्य क्रिटिकलला हजेरी लावली आणि जो जाऊ शकतो म्हणजे दुआ पडत होते ते माझ्या आयशो चकवासमोर. आणि बघा, मी शुद्ध आरोपलेला माणूस अर्ध्या तासामध्ये जे माणसं म्हणतात, जे डॉक्टर म्हणतात की हे वाचू शकत नाही, ते म्हणतात आता यांना घेऊन जायची गरज नाही, केवळ त्यांच्या दुवामध्ये. म्हणजे तुम्ही जे कर्म करता त्या कर्मातून तुमचं नशीब बदलवण्याची ताकद असते. आणि कधी कधी कर्मापेक्षा नशीबी श्रेष्ठ असतं. मी फक्त एकच वाक्य आपणास बोलू इच्छितो की पुत्र सपूत तो क्यों धन संचय.
और पुत्र कपूत तो क्यों धन संचय. आपण धनासाठी आता एक भाऊ मी बोललो नसतो हे वाक्य या ठिकाणी 5,000 रुपये सोडून वगैरे काही थोडस आनंदाची गोष्ट आहे. पण जर तुमचे मुलं पुत्र सपूत म्हणजे स्वच्छ चारित्र्याचे असतील तर तुम्हाला पैसे कमवून ठेवायची गरज नाही. कारण अशी काही मुलं आहेत बिचारे आज की जे आई वडिलांनी कुठल्याही प्रकारचं काहीच कमवून न ठेवता ते खूप चांगल्या प्रकारे आई वडिलांची सेवा करता आहेत. आणि इथेच आता शेवट जोशी बुवांनी सांगितलं की आई वडिलांची सेवा करा म्हणून मी बोलतो. म्हणून धनसंचयाविषयी तुम्ही विचार करू नका. फक्त तुमचं खरं धन जे आहे तुमची मुलं आणि तुमचे मुलं जर का एकदम स्वच्छ चारित्र्याचे असले तर तुम्ही छोटस घर तुमची झोपडी ही करोडोच्या बंगल्याच्या पुढे प्रेस का तुमचा करोडोचा बंगला शून्य आहे बरं का. आम्ही बालपणामध्ये येता तरी सुखे या जाता तरी सुखे जा कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या ही कविता आम्हाला आमच्या त्यावेळच्या गुरूंनी खूप चांगली शिकवली. आणि पुत्र जर कपूत राहिले तुम्ही कितीही धन जोडावं बस व्यसनाला लागला सगळं संपलं. आपल्या डोळ्यासमोर आपल्याच गावातील काही मंडळी अशी होती की ज्यांच्या घरामध्ये आपल्या बालपणामध्ये सोन्याचा धूर निघत होता. आज त्या ठिकाणी गॅसच्या ऐवजी चुलीचा धूर निघतोय. कारण का त्यांनी मुलांवर संस्कार नाही टाकले. म्हणून संस्कार अतिशय महत्वाचे. आणि मी तर परमवाक्य समजतो की 24 वर्षानंतर सुद्धा ज्या शिष्यांना गुरूंच्या संस्काराची जाणीव आहे असे आम्ही तुमच्यासारखे शिष्य लागून खरंच पावन झालो आम्ही गुरु म्हणून असं आम्हाला वाटतं. खूप काही बोलावंसं वाटतं. आता बघा फिरोज भाऊने सांगितलं की माझा व्यवसाय हा आहे. पण खरं सांगतो रौफ सुद्धा माझा विद्यार्थी आणि रौफची मुलगी सानियाने आली माझ्याकडे शिकायला होत्या कळाशीला. पण यांच्या घरातले संस्कार इतके उच्च दर्जाचे आहेत की आम्ही स्वाभिमानाने सांगतो. सानिया आणि आलिया या दोन्ही बहिणी खूप खूप आवडीच्या माझ्या जीवनातल्या सर्वश्रेष्ठ विद्यार्थिनी होत्या. जातीने काठी असल्यानंतर संस्कृत मधील यदा यदाई धर्मस्य ग्लानिर्भवति भारत हे संपूर्ण महाभारताचे जे श्लोक आहेत ते इतके अस्खलितपणे म्हणायच्या की त्या ठिकाणी आम्ही पिके वाटत होतो तुमच्या. आणि एवढ्या कामाचा नीटनेस होता त्या दोन्ही बहिणींजवळ. आम्ही पेपर देऊन टाकायचो. पेपर लिहून झाले की बेटा सानिया पेपर जमा करून. सानियाचा कामाचा इतका नीटनेस होता की जशी पुस्तकाची बाइंडिंग करतात ना सानिया तसे पेपरवर एक पेपर ठेवून स्टॅपल करून एकदम जसं ते पुस्तकच नवं बाइंडिंग करून आणलं. म्हणजे एवढा नीटनेस होता. हे संस्कार तुमच्या घरात आहेत. त्याला लक्षात. व्यवसायावर नाही संस्कारावर आज संपूर्ण समाजामध्ये आपली ओळख होते. म्हणून आपण संस्कार जपा आणि संस्कार आपल्या लेकरांमध्ये पण बाळगू द्या. आणि जिल्हा परिषद शाळांची आता आम्ही तर डिसेंबरमध्ये रिटायर होतो. पण आता या ठिकाणी बरेचशी राजकीय मंडळी आहे
मोठे व्यापारी आहेत, प्रतिष्ठित नागरिक आहेत, आपण जिल्हा परिषद शाळा वाचवा. त्याचं कारण असं, जिल्हा परिषद शाळेमध्ये गुणवत्तेवर आधारित शिक्षक आले, त्यांच्याकडे टॅलेंट आहे. आमच्याकडे टॅलेंट होतं म्हणून आम्ही जिल्हा परिषदेला आलो. पण हिची दृष्टी समाजाची बदलली आहे ना, ती थोडीशी सुधरवा. आणि जिल्हा परिषद शाळा जर वाचल्या तर खाजगी संस्थांच्या पुढे इतक्या अव्वाच्या सव्वा फी भरण्यात आपण आर्थिकदृष्ट्या आपण कोणी का असेना कमकुवत होऊ. 2 पैसे जर आपण आज वाचवले, जिल्हा परिषद शाळांमधला पट टिकला, तर भविष्यात तोच पैसा त्या मुलांना कामी पडेल. एवढा मी संदेश देतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी बऱ्याच लांबून आलेलो आहे. काल बाई तिथं सोडून आलो, बाई आणि काकू तिथं सोडून आलो. त्या कार्यक्रमाला कारण तुम्ही पण मुलंच आहे आणि तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा होती. किती वर्षाने हे चेहरे बघायला मिळत आहे, काही ओळखले जात नाही. रवींद्र मला ओळखलं गेलं नाही सुरुवातीला, तर बघितलं याच्यासारखा चुलबुड्या पोरगा नव्हतं शाळेला, शांत बसत नव्हतं, खूपच खोडतं. आणि तो मनोज आता या विद्यार्थ्याची जरी यादी दाखवली, चांगले झालेले काही, खूपच चांगले, वाईट नाही. त्यावेळेचे विद्यार्थी वाईट नव्हते. मुलं शिक्षक चांगले शिकवत होते, आई वडील सगळं लक्ष देत होते आणि मुलांमध्ये करण्याची इच्छा खूप होती. आता नाही. कमीत कमी किती अभ्यास करता येईल हे बघता येत आणि मागे काढता येईल. तो हा झाला प्रकार वेगळा. याच्यात काही बुद्धी जास्त होत नाही, नवीन होत नाही. पण आता जे विद्यार्थी जमलेले आहेत या ठिकाणी, काही सगळेच हुशार होते असं नाही. काही जे काही स्वीकारले त्याच्यात त्यांनी प्रगती केलेली. काही व्यापारात घुसले, काही मुली, मुलींनी एक शिक्षिका समोर बसलेली आमच्या, म्हणजे अशा भरपूर प्रगती मुलींनी केलेली आहे. आणि काळ असा जो प्रगती करतो त्याचा जो बसला तो थांबतो. या ठिकाणी मला खूप आनंद वाटलं. मी बाईला जरी तिथं सोडून आलो, बाई येते आता 3 वाजेपर्यंत येईल. पण हे जो कार्यक्रम बघायला मिळाला किंवा ऐकायला मिळतोय, बघायला मिळतोय, ही मला मिळालं नसतं. तुमचे जर दर्शन झालं नसतं किंवा माझं तुम्हाला झालं नसतं, हे आपले इतके आयुष्य चांगले गेले, चांगले दिवस गेले ते आपण दिसत होतं. काही मला ओळखायला येत नाही. परमेश्वर कृपेने सगळे सुखरूप आहेत. थोडंफार पण हे असतं, दुःख सुखाच्या गोष्टी असतात, त्याच्यात आपण काही करून घ्यायचं नाही. परंतु गुन्हेरी चांगले करणारे मुलं, हा मुलं काय तुझं नाव? रफिक याला सुद्धा, याने सुद्धा चांगली प्रगती केली. मी असं प्रत्येकाचं सांगू शकत नाही, पण प्रगतीवर आहे. आताचे पोरं करत नाही. सगळे आई वडिलाच्या याच्यावरती असे काही पोरं बघितले. सगळं आता वडील बसले होते माझ्यावर सतीचे, तुझे काका, त्याने खूप खूप पैसा लावला, सगळे वाईट धंदे केले. परत पैसे देतो, सासऱ्याकडून पैसे घेतो. इतकं मी काच्या तराला जायला नाही पाहिजे. आपण आपल्या पायावर उभं राहायला पाहिजे. वेळ असं. दुसरी गोष्ट मुलींची, काही सगळ्याच नोकरी करतील असे नाही, पण घरचा संसार कोणत्या प्रकारे आपल्या घरचा माणूस कमवून आणतो, त्याचा उपयोग आपण चांगला करतोय का वाईट करतोय हे विचार करायला पाहिजे. आणि मुलांना जर 100% तुम्ही घरी जरी असले, तुमची एकच इच्छा पाहिजे, मी नाही तर माझी मुलं, यांना बनवणार, यांना घडवणार, ही तुम्ही इच्छा ठेवायची. आणि पुढचं आयुष्य तुम्हाला सगळ्यांना चांगलं राहावं. परमेश्वर जो हीच इच्छा करतो की तुम्ही सुखी राहा, तेवढी इच्छा पण
या कार्यक्रमाला 25 वर्षाचा हा संघर्ष किंवा 25 वर्षाची नंतरची भेट शिक्षकांसोबत आमची होत असते. पण काही बाहेर गावाला मुलं आहेत, मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, त्यांची आज इथे चांगल्या प्रकारे भेट झाली. मी त्यांना विनंती करतो, सर तुम्ही थोडं मार्गदर्शन करा. बघून माझं पाकिट तयार आहे. त्यांनी सांगितलं होतं की मला बंदोबस्त पाहिजे आणि कार्यक्रमाला. आता तुमची 1 आणि 2ची बॅच आहे. माझं काय झालंय, तुमचं गेट टुगेदर आणि बैगाने शादी में अब्दुल्ला दिवाना. पण असो, आणि भाऊ जरी माझ्यापेक्षा वयाने मोठे असले तरी आमचे चांगले मित्र आहेत आणि मला मनातून कुठेतरी वाटलं आपण त्या कार्यक्रमाला जायला पाहिजे. फिरोज भाई आणि अनिल भाऊ आणि सर या ठिकाणी काल मला खूप विनंती केली आणि शेवटी अनिल भाऊने मान्य केल्यानंतर मी आलो. त्यामुळे माझी संध्याकाळी सोय झालेली आहे. त्यामुळे अनिल भाऊचा आभार आणि सर्वांचा कार्यक्रम थोडा डबल सगळ्यांचा आभार.